हॅलो नमस्कार सुस्वागतम धन्यवाद। प्रथमतः 14व्या 64 कलेचा दाता गणपती गजाननाला वंदन करते, तसेच माझ्या श्री स्वामी समर्थांचरणी नतमस्तक होते। आज निसर्गरम्य अशा या ठाणे नगरीमध्ये शिवाजीनगर उन्नती गार्डन पोखरण येथे भव्य दिव्य असा मालवणी कोकण महोत्सव आयोजित केला आणि आज या ठिकाणी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे आणि त्या निमित्तानं आम्हा दोन बुवांना म्हणजे मी स्वतः बुवा सौ साची रुपेश मुळा पुरा गुरशी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि माझी जोडीवाली बुवा कुमारी भारती पाळेकर आजच्या या भजनासाठी मला पक्वास करतायत कुमार रितेश पांचाळ आणि तबला साथ करतोय कुमार प्रणव गिरकर। तर आम्हा या दोन्ही बुवांना इथे या सत्यनारायणाची भजनरूपी सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी माझ्या श्री गजानन प्रासादिक महिला भजन मंडळाच्या वतीने या कोकण ग्राम विकास मंडळ यांचे आभार मानते। तसेच या कार्यक्रमाचे आयोजक आपल्या कोकणचे सुपुत्र सन्माननीय सीताराम राणे यांचेही मी माझ्या श्री गजानन प्रासादिक महिला भजन मंडळाच्या वतीने आभार मानते। तसेच या भजनासाठी बुवा ज्यांनी मला ही पेटी उपलब्ध करून दिली तेच म्हणजे सन्माननीय बुवा सुयश गराडे आणि यांचं नाव सुचवलं ते म्हणजे आपल्या सिंधुदुर्गाची शान सन्माननीय बुवा श्री पारकर बुवा। तर यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानते। तसेच इथे जमलेल्या माझ्या लाडक्या भजनप्रेमी भाविकांना विनम्र अभिवादन करून 64 कलेचा दाता गणपती गजाननाला साकडं घालून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून माझी ग्रामदेवता आई पावनाई पुरवाई आणि कुलदैवता आई कायकाई करणी नतमस्तक होऊन माझी आई कचरा देवी करणी नतमस्तक होऊन माझी गुरुमाऊली सुप्रसिद्ध बुवा श्री अजित मुळम यांच्या चरणी नतमस्तक होऊन तुमच्या आमच्या आणि बुवांच्या मातृपितृ देवतांना नमस्कार करून मी या डबलबारीच्या जंगी सामन्याला सुरुवात करते। जय हिंद जय महाराज, जय हिंद जय महाराज। बोल ना पुढे बसला पुढच्याला तू आपला मुंबईत बस, पण आम्ही गावावरला काल रात्री ट्रेन मध्ये बसून येला काय इको थोडासा कमी करा। हॅलो हॅलो मालवणी महोत्सव बुवा मालवणीतच बोलू माया। तर बघा ज्यासाठी आपण बुवा आलो प्रथमतः त्या परमेश्वराचे नामस्मरण करूया, कारण या भवसागरामधून आपल्याला बुवा तारून जायचं असेल तर साधा आणि सोपा मार्ग म्हणजे हरिनाम। हे बुवा आपल्याला शेवटपर्यंत आपल्याला साथ देणार आहे, म्हणून काय म्हणते बघा भवसागर पार कराया नाम मुखी जे घ्यावे। बघा भवसागर हा पार कराया
आपल्या नाममुखी जे घ्यावे. कारण बुवा ज्यांनी आपल्याला एवढा सुंदर मनुष्य देह आपला घडवलाय त्या परमेश्वराचं बुवा नाव आपण सतत घेऊ हवा. पण आजकालची परिस्थिती तशी नाही. आजकाल जो मदत करता ते का कोण विचारित नाही, जेवढ्यात तेवढा त्याच्याशी राहणार. म्हणजे जोपर्यंत समोरचा माणूस आपल्याला देता तोपर्यंत आपण त्याच्याकडे चांगला राहायचा, अशी आजची परिस्थिती आहे. पण बघा, एखाद्या माणसानं बुवा जर आपल्याला बक्षीस आणून दिलं आणि आपण त्याचं नावच घेतलं नाही तर तो समोरचा माणूस काय म्हणणार, बघ बुवा किती हरामी आहे, एवढं मी एका 100 रुपयाचं बक्षीस दिले पण माझं नावच घेतलं नाही. मग एवढं आपलं मनुष्य रूपी बुवा आपण देह घडवलं देवाण, आणि या जन्मात घेऊन जर त्या परमेश्वराचं नावच घेतलं नाही तर बुवा या जन्मात घेऊन काय उपयोग नाही. म्हणून काय म्हणते बघ, भवसागर हा पार कराया नाममुखी जे घ्यावे. भवसागर हा पार कराया नाममुखी जे घ्यावे. भवसागर हा पार कराया नाममुखी जे घ्यावे. हरिनाममुखी जे घ्यावे. भजनी तव लागावे. हरिनाममुखी जे घ्यावे. भजनी तव लागावे. भवसागर हा पार कराया नाममुखी जे घ्यावे. नारायण 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 श्री हरी. नारायण 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 श्री हरी. भवसागर हा पार कराया नाममुखी जे घ्यावे. भवसागर हा पार कराया नाममुखी जे घ्यावे. हरिनाममुखी जे घ्यावे. भजनी तव लागावे. हरिनाममुखी जे घ्यावे. भजनी तव लागावे. नाम संकीर्तन साधन हे सोपे. 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 जळतील पापे जन्मांतरीची. जळतील पापे जळतील पापे जळतील पापे जन्मांतरीची. नारायण 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 श्री हरी. नारायण 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 श्री हरी. भवसागर पार
धन्यवाद.